आरोग्यमय राहण्यासाठी केवळ आरोग्याची तपासणी न करता शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य महाआरोग्य शिबिरावेळी केले। स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। जनहिताच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सर्वेसर्वा विजया कदम यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला। सामान्य नागरिकांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या आणि पडद्यामागून काम करणाऱ्या विजया कदम यांनी अनेक नागरिकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा सक्रियपणे समाजकार्यात सहभाग घेतला आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही मोठी समस्या बनली आहे। विशेषतः महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता। या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची उपस्थिती लाभली। यामध्ये डॉक्टर शेखर पाध्ये गुर्जर, डॉक्टर मानसी पाध्ये गुर्जर, डॉक्टर किशोर चव्हाण आणि डॉक्टर संजीव कांबळे यांचा समावेश होता। यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष अमर पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, युवा नेते अमर ठाकूर, गौरव नाईक, प्रवीण बेरा, निशांत गिल, विवेक बोर्डे, प्रकाश शेलार, अदिती मुद्रारे, शुभांगी निर्मले, शीतल दिनकर, अर्चना देवकर, दुर्गा सहानी, विद्या फरांदे, मयुरी पेरवी, मनीषा गोठवाल, रुपाली मोकल, मनीषा करे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपल्यापैकी अनेकांना स्वतःच्या आरोग्याविषयीची जागरूकता ही निर्माण झालेली आहे। त्यामुळे हा योगायोग आहे की तुम्ही कार्यक्रम तिथे घेतला। त्या कार्यक्रमाची गरज अलीकडच्या काळात या ठिकाणापासूनच कळंबोलीमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे साहजिक आहे की सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन आले। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना की ज्याच्यामधून 5 लाखापर्यंतची मदत ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना केंद्र सरकार करतं आणि महात्मा फुले योजनेमधून केशरी रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड यांच्यासाठी ही मदत सुरू झाली। खरं तर त्याच्याही पलीकडे जाऊन ज्याच्याकडे सफेद रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा आता महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून सहकार्य होते। त्यामुळे मला खात्री आहे की नरेंद्र मोदींचं सरकार यायच्या आधी, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार यायच्या आधी जिथे घरामध्ये आजारपण आलं तर ते आजारपण आल्यावर त्या घरामध्ये एकतर आजारपणाची चिंता होती आणि त्या आजारपणाच्या चिंतेबरोबर आता या आजारपणासाठी आलेला खर्च कसा भागवायचा आणि मग कोणाकडून तरी उसळ मार घे, कोणाकडून तरी कर्ज घे, नातेवाईक कोण फिरवतात। अशा वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पाठीशी राहिलं आणि सरकारच्या माध्यमातून या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा फुले योजना या योजनांची खूप मोठ्या प्रमाणात मदत ही आपल्याला या सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी होते आणि म्हणूनच या अशा पद्धतीच्या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून एकीकडे स्त्री शक्ती फाउंडेशन जसं पुढे आले अशा वेगवेगळ्या संस्था पुढे येतात। त्या सगळ्या संस्थांचं मी अभिनंदन करेन की केवळ सरकारवरती अवलंबून न राहता आपण सरकार, जनता यांच्या बदला दुवा बनवून या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण काम करतोय। त्यामुळे मला खात्री आहे की विजयाताई तुम्हाला या आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचंड